नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 12 मे सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तसंच आपण रात्रीच्या अंदाजात सांगितलं की सकाळी किंवा रात्री उशिरा नाशिक, नगरच्या आसपासच्या भागात किंवा जळगावच्या आसपासच्या भागामध्ये गडगडाटी पाऊस होईल. त्या ठिकाणी पाऊस सक्रिय झाले. तसंच पुण्यातही आपण पाऊस सांगितला होता. तर सध्या या ठिकाणी दौंडच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत. त्यानंतर नगर पारनेरच्या आसपास पावसाचे ढग आहेत. तसेच मालेगावच्या थोडंसं पश्चिमेकडील भाग किंवा नांदगाव चांदवडच्या आसपासच्या भागांमध्ये आणि येवल्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत. तसेच इकडे कर्जतच्या आसपास, कर्जत श्रीगोंद्याच्या आसपास पावसाचा ढग दिसतोय. त्यानंतर एरंडोल, पाचोरा, जामनेर या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. तसेच इकडे झापराबादच्या आसपास पावसाचा एक छोटासा ढग आहे. आणि या ढगांची जी काय वाटचाल असेल हे उत्तर पूर्वेकडे सरकताना दिसत आहेत. आणि त्यामुळे मालेगाव, धुळे, नांदगाव, येवलाच्या थोड्याशा भागांमध्ये, चाळीसगाव, त्यानंतर पाचोरा, एरंडोल, जळगावच्या आसपासचे भाग, तसेच भोडवड याच्या आसपास पाऊस होईल. नगरचा पाहिलं तर राहुरीच्या आसपास थोडासा पावसाची शक्यता राहील. आष्टीच्या आसपास थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर चिखलीच्या आसपास या भागांमध्ये बुलढाण्याच्या थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. बाकी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळ वातावरण, सोलापूर, धाराशिव, बीडमध्ये ढग दाटलेत. परभणी, हिंगोली, वाशिममध्ये ढग आहेत. अकोल्यात ढगाळ वातावरण बऱ्यापैकी पाहायला मिळत आहे. आणि जर आपण येत्या 24 तासातील अंदाज पाहिला तर इकडे नाशिकपासून नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह आपल्याला बऱ्यापैकी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. सोबतच याच पट्ट्यात आपल्याला हलकी गारपिटीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तसेच धुळे, नंदुरबार, जळगावचे काही भाग आहेत. पालघरचे पूर्वेकडील भाग, ठाण्याचे पूर्वेकडील भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळू शकतो. जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच अमरावतीच्याही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज राहील. जर आपण हेच तालुक्याने पाहिलं तर आजही पुणे शहर, हवेली, भोर, वेल्हा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, मावळी, सातारा, पाटण, कराड, तसेच शाहूवाडी, पन्हाळा, शिरोळ, करवीर, चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त तासगावचा भाग असेल, विटा, आटपाटी, जत, कवठे महांकाळ, सांगोला या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. भूम, वाशी, पाटोदा, तसेच अंबाजोगाई, कैंज, परळी, रेणापूर, औसा, त्यानंतर उदगीर, निलंगा, लोहारा, उमरगा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये सुद्धा आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा जास्त दिसते. तसेच पैठण, पाथर्डी, नेवासा, शेवगाव या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिकचं पाहिलं तर दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, सटाणा, बागलाण, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. धुळ्यात पाहिलं तर साक्रीच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळेल. कोकणातलं जर पाहिलं तर जव्हार, शहापूर, त्यानंतर कर्जत, त्यानंतर सुधागड, रोहा, त्यानंतर महाड, मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, त्यानंतर लांजा, त्याचबरोबर इकडे सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर या ठिकाणी किंवा महागाव, उमरखेड या ठिकाणी रात्री उशिरा पावसाची शक्यता राहील. जरी जामनी, त्याच्या आसपास पांढरकवडा या ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळेल. हे जे काही तालुके सांगितले या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता थोडीशी दाट आहे. या तालुक्याने व्यतिरिक्तही पाऊस होऊ शकतो. जसं की हिंगोलीतलं जर पाहिलं किंवा वाशिमच्या आसपास पाहिलं तर रिसोड, वाशिम, मंगळूरपीर, हिंगोली, त्यानंतर कळमनुरी, त्याच्या आसपास हदगावच्या आसपास, परभणी, पालम, पाथरी, गंगाखेड या ठिकाणी किंवा सोनपेठमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज येत्या 24 तासासाठी पाहायला मिळेल. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.